पुणे शहरात आणखीन एक मृतदेह सापडल्याची घटना घडली। आपण ही अगदी एक्सक्लुझिव्ह दृश्य बघतोय। पुण्यातील जो सिंहगड रोड परिसर आहे तर या परिसरात हा मृतदेह आढळलेला आहे। खरं तर आज सकाळी आपण बघितलं की पुण्यातला जो डेंगळे पूल परिसर आहे तिथे सुद्धा अशाच प्रकारचा एका महिलेचा मृतदेह आढळला होता आणि त्यानंतर आणखीन एक मृतदेह आढळल्याने एकूणच या संपूर्ण परिसरात खळबळ उडालेली पाहायला मिळते। पंचनामा करण्यासाठी इथे काही स्थानिक पोलीस जे आहेत ते सुद्धा उपस्थित आहेत। तर हे जे मृतदेहाचा सापळा आहे तर तो आता इकडनं घेऊन जाण्यात येत आहे। इथे काही स्थानिक पोलीस आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर सर काय नेमकी माहिती आहे, काय घडलं होतं? एक इथे 7 ते 8 वर्षापासून वेडसर इसम राहत होता आणि या ब्रिजच्या खाली तर आज त्याचे एक अर्धवट कुजलेल्या अवस्थेत सांगायला मिळाला होता। कशी माहिती मिळाली सर आपल्याला? कशा पद्धतीने माहिती मिळाली की असं इथे काहीतरी आढळलं? तिथं आमच्या बीट मार्शल पेट्रोलिंग करत असतं, त्यांना कोणीतरी सांगितलं की इथं असं मानवी सांगाडा पडलेला आहे म्हणून त्यांनी खात्री करून मग आम्हाला कळवलं। साधारण कधी मृत्यू झालाय किंवा काही आपल्याला त्याच्यावर काही खुणा वगैरे आढळल्यात कशात ते सांगता येणार नाही मॅडम। पोस्टमॉर्टमला बॉडी चाललेली आहे, त्याच्यानंतर समजेल ते सगळं। नक्की किती वाजता सर आपल्याला कळालेलं आहे? 11:30ला आपल्याला समजलेलं होतं। फॉरेन्सिक टीम त्याच्यासाठी बोलवली होती आपण। फॉरेन्सिक टीम आल्यानंतर त्यांनी सगळे तपासणी वगैरे केलेली आहे आणि त्याच्यानंतर आता आपण बॉडी पाठवतो। साधारण एक 40 ते 50 असावं। नक्कीच सर आता आपण बघतो की इथे जे स्थानिक पोलीस आहेत ते इकडनं आलेले आहेत, इकडे आलेले आहेत आणि जो सापळा आहे तो इकडनं घेऊन जाण्यात येत आहे। त्यांच्याकडून साधारण 40-45 वय असल्याची सुद्धा त्यांनी माहिती दिलेली आहे। नेमकं आता हे मृत्यू जो आहे या व्यक्तीचा तो कशामुळे झाला याची कुठलीही अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाहीये। मात्र जी बीट मार्शलची टीम आहे त्यांना हा मृतदेह आढळला असून आता पंचनाम्यासाठीची जी पुढची प्रक्रिया आहे ती सुरू असल्याची पाहायला मिळत आहे। पुण्याहून मोना यनपुरे, सिविक मिरर।